एक कळी फुलण्याआधीच कुस्करली, एकतर्फे प्रेमाने ग्रासली, निर्दयी सैतानांनी ॲसिडने जाळली, एक कळी फुलण्याआधीच कुस्करली. तुम्ही लिहित चाला, तुमच्यामध्ये कला आहे, तुम्ही ह्याला दाबू नका. माझ्या लिखाणातून जर एखाद्या जरी व्यक्तीला अशी जाणीव झाली तरी मी असं म्हणेन की माझं ते यश आहे. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. खाकी वर्दीतल्या पोलिसाला कळतं ते केवळ कर्तव्य, आणि कर्तव्य या पलीकडे भावभावना असतील, संवेदना असतील, त्या सगळ्या बाजूला सारून कर्तव्य हे फार महत्त्वाचं असतं. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांच्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की ते जे प्रसंग आहेत ते कशा पद्धतीने मांडायचे, तर ते लिखाणाच्या स्वरूपात किंवा कवितेच्या स्वरूपात ते मांडण्याचं काम काही खाकी वर्दीतील पोलीस करत असतात. असेच एक हळव्या मनाचे कवी, खाकी वर्दीतील सोशल कवी आज आपल्यासोबत आहेत. क्राईम ब्रांच मुंबईचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी आपल्यासोबत आहेत. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तुम्ही 50हून अधिक कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये फक्त एक विषय नाही, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शेतीविषयक असेल, अशा विविध विषयांवरती तुम्ही वेगवेगळ्या कविता लिहिलेल्या आहेत. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे क्राईम ब्रांच आणि अशा एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ठिकाणी सतत गुन्हेगारी, बलात्कार असे वेगवेगळ्या घटना सातत्यानं घडत असतात, पण हे सगळं सांभाळून नेमकं कविता करणं किंवा कविता लिहिणं हे नेमकं कसं सुचलं तुम्हाला? वास्तविक कविता लिहिणे हा जो भाग आहे, याची सुरुवात 2003 साली झाली. ज्यावेळेला मी महावीर महाविद्यालयामध्ये शिकत होतो, त्यावेळेला मी BA करत होतो. त्यावेळेला आम्हाला एक कार्यशाळा घेतलेली होती. त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला कविता लिहिण्यास सांगितलेली होती. मग त्यावेळेला आम्हाला कसं वाटायचं की कविता लिहिणे हे फार अवघड गोष्ट आहे, एक आमचा माइंडसेट होता. परंतु तिथं कंपल्शन केल्यामुळे प्रत्येकानं आपापल्या परीने कविता तयार केल्या. मी पण माझ्या परीने एक त्यावेळेला छोटीशी कविता तयार केली. मग त्यावेळेला थोडंफार लिखाण केलं मी, परंतु नंतर मग करिअर 2003 मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. माझं BA संपल्यानंतर मग अभ्यासानंतर पुन्हा पोलीस खात्याच्या कर्तव्यामध्ये गुरफटून गेलो. मग त्याच्यातून फार कधी वेळ मिळाला नाही की लिखाण करावं किंवा या गोष्टींच्याकडे लक्ष द्यावं, असं कधी वाटलं नाही. परंतु माझा महावीर महाविद्यालय असताना एक संकल्प होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर काहीतरी चांगलं काव्य लिहायचं, हे एक मला मनातून तीव्र इच्छा होती. मग नोव्हेंबर 2022ला मला थोडासा वेळ होता, त्या वेळेमध्ये मी लिहायला बसलो. आणि माझा ऑफकोर्स हिस्ट्री विषय आहे आणि हिस्ट्री विषय असल्यामुळं माझं बऱ्यापैकी इतिहासाचं वाचन आहे. आणि वाचन असल्या कारणामुळे मी छत्रपतींच्यावर लिहायला सुरुवात केली आणि ती एक चांगली रचना तयार झाली. मला बऱ्याच जणांनी मी ती ऐकल्यानंतर मला तिने सांगितलं की अरे फार सुंदर लिहिले आहे आणि हे जे लिहिले याला पोवाडा म्हणतात. कारण ऐतिहासिक विषयांच्यावर लिहिलेलं काव्य त्याला आपण पोवाडा म्हणतो. मग त्याचं आम्ही गाण्यातसुद्धा रूपांतर केलं. संगीतकार मराठी फिल्म गाण्यामध्ये गाणारे संगीतकार, आणखी गायक प्रवीण डोने आणि कबीर नाईक नवरे यांनी ते गायलं आणि त्याला पोवाड्याच्या स्वरूपामध्ये यूट्यूब चॅनलला आम्ही ते पब्लिश केलं. तिथून सुरुवात झाली. त्यांनी मला पहिल्यांदा मोटिवेट केलं की सर म्हणे तुम्ही लिहिताय, चांगलं लिहिताय, तुम्ही लिहित चाला, तुमच्यामध्ये कला आहे, तुम्ही ह्याला दाबू नका. मग मलासुद्धा त्यावेळेला जाणीव झाली की आपल्यामध्ये जर कला आहे तर ह्याला जरा अजून याला जरा वाढवूया, वृद्धंगित करूया. मग त्या दृष्टिकोनातून माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. सर, मुंबईमध्ये तुम्ही गुन्हे शाखेमध्ये कार्यरत आहात. इतकं व्यस्त शेड्यूल असतं, तपास कंटिन्यू सुरू असतो. मग या सगळ्यामध्ये तुम्हाला वेळ नेमका कसा मिळतो लिखाणासाठी? वेळ मिळतो म्हणजे वेळ काढावा लागतो मॅडम. कारण मला असं वाटते की हे जे विषय आहेत, जे मला वाटतात की लोकांच्या समोर आले पाहिजेत, ह्या ज्या काही समाजामध्ये आम्ही काम करत असताना पाहतो की ह्या काही समस्या आहेत, या समस्यांबाबत लोकांनी संवेदनशील राहायला पाहिजे. आणि असे प्रश्न मी नेहमी माझ्या चिंतनामध्ये येतात की ज्या वेळेला पाहतोय आम्ही की अरे हे फार वाईट चाललेलं आहे आणि ह्याच्याकडं लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे. लोकांना जाणीव व्हायला पाहिजे की हे जे चाललं आहे, ह्या लोकांच्या संवेदना, ह्यांचं दुःख लोकांना समजायला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी लोकांनी नकारार्थी विचार न करता होकारार्थी विचार करून त्यांना कसं सहकार्य करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की माझ्या लिखाणातून जर एखाद्या जरी व्यक्तीला अशी जाणीव झाली, त्याच्या समस्येची जाणीव झाली, तरी मी असं म्हणेन की माझं ते यश आहे.
समाजाशी निगडीत आहात, समाजामध्ये वावरत असताना लिखाण करणं तुम्हाला सुचत गेलेलं आहे. मात्र अशा काही निवडक कविता आहेत का? त्यातील कुठले जे बोल आहेत का तुम्ही जे ऐकवू शकाल? नक्कीच. नुकतीच मी एक कळी नावाची कविता लिहिलेली आहे, की जी महिलांच्या समस्यांच्यावर आधारित आहे. ती मला ऐकवायला नक्कीच आवडेल. जे महिला आहेत समाजामध्ये वावरत असतात, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागते, ते मी थोडक्यामध्ये माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे एक कळी. एक कळी, एक कळी फुलण्याआधीच कुस्करली, एक कळी. एक कळी वाढण्याआधीच तुटली, एक कळी. एक कळी वेबविश्वात हरपली, प्रेम जाळ्यात फसली, दुःखात गुरफटली, दुर्दैवाने फरफटली, पत्त्यागत बिखरली, प्रेमभंगाच्या दुःख्याने पंख्यास लटकली, एक कळी फुलण्याआधीच कुस्करली. एक कळी कुटुंबाकडून दुर्लक्षली, समाजात एकटी पडली, कंटकाकडून फसली, एकटीच दिसली, वासनांना पडली बळी, रस्त्यावरील कुत्र्यांनी लक्तरे तोडली, एक कळी फुलण्याआधीच कुस्करली. एक कळी मनमोकळी वागली, मुलांची मैत्री केली, गैरसमजूत झाली, निष्कारण तिला छळली, एकतर्फे प्रेमाने ग्रासली, निर्दयी सैतानांनी ॲसिडने जाळली, एक कळी फुलण्याआधीच कुस्करली. खाकी वर्दीतील सोशल कवी अर्थातच म्हणजे कवीच्या नजरेतून समाज कसा बघायला मिळतो किंवा समाजातील जे विदारक चित्र आहे तेच तुमच्या कवितांमधून प्रतिबिंबित झालेलं दिसतं. आणि ही जी कविता तुम्ही आता वाचून दाखवलेली आहे, ही कविता सुद्धा तुम्ही अगदी त्याच पद्धतीने लिहिलेली आहे असं म्हणावं लागेल. आणि यासह तुम्हाला असा कुठला वेगवेगळा समाज बघायला मिळत असतो जो फक्त एक खाकी वर्दीतला पोलीस नाही तर कवीच्या मनातून तुम्ही बघत असता? असे बऱ्याच विषयांच्यावर मी कविता लिहिलेली आहेत. जसं की ऊसतोड करणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिलांच्या जीवनावर मी एक आधुनिक हिरकणी म्हणून एक कविता लिहिलेली आहे. महापुरामध्ये जे काही लोकांना समस्यांना सामोरं जावं लागते, त्या लोकांच्या समस्या मांडण्यासाठी एक महापूर नावाची कविता लिहिलेली आहे. पुन्हा तृतीयपंथी लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या मांडण्यासाठी मी अर्धनारी म्हणून एक कविता लिहिलेली आहे. वेश्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय समस्या येतात आणि कशासाठी त्या व्यवसायामध्ये उतरतात, त्याच्यावर आधारित कात विकली म्हणून एक कविता लिहिलेली आहे. मानू नको हार म्हणून एक मोटिवेशन करणारी कविता लिहिलेली आहे. शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या लोकांसमोर मांडण्यासाठी मी शेतकरी पोशिंदा त्यांचं महत्त्व त्याच्यातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा अनेक कविता आहेत की ज्याच्यामधून मी वेगवेगळ्या समाजांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो. आणखी मला एक पाखरू म्हणून एक कविता आहे की ज्याच्यामध्ये मेट्रो सिटीमध्ये आपण पाहतो की बरेचसे वयोवृद्ध, ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो, त्यांचा एक प्रश्न आहे की बरेचसे त्यांची मुले शिकतात, आणखी परदेशात शिकायला जातात आणि त्यांच्या इकडे देखभाल करणारं कोणी नसते आणि त्या मुलांना सुद्धा तिची जाणीव नसते. त्याच्यावर आधारित एक पाखरू उडाले परदेशात अशा बोलामध्ये एक लिहिलेलं आहे. अशा वेगवेगळ्या विषयामध्ये मी लिहून वेगवेगळ्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांच्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, त्यांना अशा लोकांचे प्रश्न समजावे, त्यांनी त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहावं. आणि हेच उद्दिष्ट आहे लिहिण्याचा, हेच मोठं आहे, बाकी काही नाही. तुम्ही आता जसं सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही कविता लिहिलेल्या आहेत, मात्र या कविता लिहिण्याची तुमची प्रोसेस कशी असते? प्रोसेस म्हणजे मला ज्यावेळेला एखादा प्रश्न दिसतोय आणि असं मनाला वाटतंय की अरे हा एक प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाकडं लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे, लोकांनी या प्रश्नावर विचार करायला पाहिजे, मग मी बहुतेक वेळेला निवडताना विषय असेच निवडतो की ज्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला आपण पाहतो की महिलांच्या विषयावर बऱ्याच वेळेला असंवेदनशीलपणा दाखवला जातो. मग ते बायको असेल, महिला पोलीस असतील, त्यांच्याबद्दल बऱ्याच वेळेला काहीतरी समाजामध्ये लोक निगेटिव्ह काहीतरी बोलत राहतात. मग त्यांचे कशा पद्धतीने ते कर्तव्य बजावतात त्याच्यावर आधारित सुद्धा मी एक लिहिलेलं आहे महिला पोलीस म्हणून. बायको जी आपले कर्तव्य बजावते तिच्यासाठी एक बायको देवापरी नावाची कविता लिहिलेली आहे. आईसाठी सुद्धा एक लिहिलेली आहे. अशा वेगवेगळ्या विषयावर लिहून त्यांच्या
जी काही त्यांची भूमिका आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. कवितेच्या माध्यमातून तुम्ही ही जी समाजातील तुम्हाला ज्या घटना पाहायला मिळतात त्या तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण यासोबतच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जो पोवाडा लिहिलेला आहे सध्या तो खूप चर्चेचा विषय ठरतो आणि चर्चेला सुद्धा जातोय. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते अगदी स्वराज्य स्थापनेपर्यंतचा जो संघर्ष आहे तो त्याच्यातून प्रतिबिंबित झालेला आहे. तर हे नेमकं तुम्हाला कसं सुचलं? वास्तविक माझा जुना संकल्प होता. एक इच्छा होती की छत्रपतींच्यावर काहीतरी एकदम चांगलं काहीतरी काव्य लिहायचं. आणि मी हिस्ट्रीचा स्टुडंट आहे आणि माझं चांगलं हिस्ट्रीचं वाचन आहे. फार पूर्वीपासून मी ऐतिहासिक कादंबऱ्या वगैरे वाचत आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे चांगला ऐतिहासिक शब्दकोश आहे. आणि महाराजांचा इतिहास जो आपण लहानपणापासून वाचतोयच, तो फक्त मला कलात्मकरित्या आणि काव्यमयरित्या मांडायचा होता. वेगळ्या पद्धतीने मांडायचा होता. आणि त्या विश्वामध्ये गेल्यानंतर, त्या चिंतनामध्ये गेल्यानंतर ऑटोमॅटिकली ईश्वरी कृपेने म्हणेन मी, ईश्वरी कृपेनं अशा गोष्टी घडतात. मी एक निमित्त बनलो की ते काव्य लिहिण्यासाठी. तर ईश्वरी कृपेने या गोष्टी सर्व साध्य झाल्या असं मला वाटते. आणखी महाराजांचा इतिहास, महाराजांच्या इतिहासाची पूर्वीची परिस्थिती, महाराजांचा जन्म आणि महाराजांचा मृत्यूपर्यंतचा अखंड इतिहास मी थोडक्यात स्पर्श करून थोडक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुमच्या कविता बऱ्याचशा ज्यांचं लिखाण झालेलं आहे त्या वाचनामध्ये असतील अनेकांच्या. तर मग जे जे तुमच्या कविता वाचत असतील तर त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल की तुम्हाला नेमकं काय मांडायचं आहे ते त्यांच्यापर्यंत जे पोहोचवायचं आहे तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे अजून तर मी फक्त यूट्यूबवर काही पोएमच्या जे आहेत माझ्या त्याचं वाचन करून आणखी व्हिडिओज बनवून मी स्वतःच बनवून पाठवलेले आहेत. याचं एक संकलन करायचं चाललेलं आहे आणि त्याचं एक पुस्तक बनवत आहोत आम्ही. सप्तरंग नाव दिलेलं आहे त्याला. आणि 7 जानेवारीला आम्ही त्याचं उद्घाटन करतो आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही माझ्या निवडक 50 कविता आहेत, ज्याच्यामध्ये बालगीता आहेत, प्रेम कविता आहेत, देशभक्तीपर कविता आहेत, देवभक्तीपर कविता आहेत, बऱ्याचशा काही हिंदी कविता पण आहेत. आणि मेजॉरिटी या सोशल विषयावर जे मगाशी मी उल्लेख केला आहे अशा वेगवेगळ्या विषयांच्यावर लिहिलेल्या कविता, असा संपूर्ण 50 कवितांचा काव्यसंग्रह लवकरच येत आहे आणि वाचकांना तो नक्कीच आवडेल. वाचकांना ते एक आपण उपलब्ध करून देत आहे 7 तारखेपासून. नक्कीच लोकांना आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक कवी, अर्थातच त्यांना कवी सुद्धा म्हणावं लागेल कारण वर्दीतला सोशल कवी असं सुद्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी त्याच पद्धतीने अनेक त्यांनी वेगवेगळ्या कवितांचं लिखाण केलेलं आहे आणि समाजातील विविध ज्या घटना आहेत त्या मांडण्याचं काम त्या अगदी लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. तर या वर्दीतल्या सोशल कवीविषयी आपल्याला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.